नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टर शिंदेवरती. आज आपण बघणार संकलित मूल्यमापन इयत्ता 7वी विषय गणित लेखी प्रश्नपत्रिका मराठी माध्यम. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026ची प्रश्नपत्रिका आहे ही एकदम रिअल खरी संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 7वी पॅट अंतर्गतची ही प्रश्नपत्रिका मित्रांनो 15 एप्रिल 2026चा तुमचा हा पेपर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तोंडील 10 मार्क आणि लेखीला 50 असे एकूण तुम्हाला 60 मार्काचा हा पेपर असतो. तो विद्यार्थी मित्रांनो, हा जे क्रमांक येते तुमची तुकडी आणि तुमचं नाव, तुमच्या शाळेत तुमचं केंद्र, तालुका, जिल्हा आणि इथं शिक्षकाची स्वाक्षरी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही वर बघू शकता संकलित मूल्यमापन इयत्ता 7वी विषय गणित लेखी प्रश्नपत्रिका आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीची मराठी माध्यमची प्रश्नपत्रिका ही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा नक्कीच फायदा होईल. हेच प्रश्न येणारे 100%. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं खाली दिले तोंडी चाचणी येथे उत्तर लिहा प्रत्येक एक गुण. तर मित्रांनो, इथे तुम्हाला काही तोंडीला सांगितलं असणार आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, तर तुम्हाला इथं लेखी चाचणी दिलेली आहे. प्रश्न दुसरा नाही, याच्यामध्ये तुम्हाला इथं प्रश्न पहिल्यातलाच इथे तुम्हाला तोंडीचं दिलं आणि इथे तुम्हाला लेखी चाचणी जी दिलेली आहे. प्रश्न 1, पुढील संख्या अंकात लिहा. तुम्हाला इथं 50,312 दिलेली आहे. तुम्हाला संख्या अंकात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न पहिला बहुसंख्या अक्षरात लिहा. इथे तुम्हाला ही संख्या काय दिलेली आहे ती संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न पहिला विस्तरित स्वरूपात संख्या लिहा. ती संख्या तुम्हाला विस्तरित स्वरूपात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न पहिला खालीलपैकी लहान संख्येस गोल करा. इथे तुम्हाला कोणती लहान संख्या दिसते याला गोल करायचं आहे. -7ला तुम्हाला इथं गोल करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न 2 बेरीज करा. इथे तुम्हाला बेरीज करायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 2 शेजारी प्रश्न 2 बेरीज करा. इथे पण तुम्हाला बेरीज करायची. 1 मार्कासाठी या 2 बेरीजा करायच्या आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसऱ्यातला विजयने 472 किमी प्रवास रेल्वेने व 126 मीटर किंवा बसने केला तर एकूण किती किमी प्रवास केला. तर किती किमी प्रवास केला एकूण तुम्हाला इथं एक्सप्लेन करून काढून इथं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 एका गोदामात 3,890 साखरेची पोते व 5,357 तांदळाची पोते होती. तर गोदामात एकूण पोते किती, तर किती एकूण पोते तुम्हाला इथं एक्सप्लेन करून दाखवता. खाली प्रश्न तिसरा वजाबाकी करा. इथे तुम्हाला प्रश्न तिसरा वजाबाकी करा. इथे पण तुम्हाला वजाबाकी करायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न तिसरा एका सभागृहाची समान क्षमता 1250 आहे. एका कार्यक्रम पाहण्यासाठी जर 800 प्रेक्षक उपस्थित होत तर सभागृहातील रिकाम्या आसनाची संख्या किती. तर तुम्हाला इथं आसनाची रिकामी संख्या किती ते एक्सप्लेन करून तुम्हाला इथं काढायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न तिसरा एका तालुक्यातील 4,289 बालकांपैकी 3,692 बालकांना पोलिओचा डोस दिला तर त्यांच्या तालुक्यातील किती बालकांना डोस द्यायचा बाकी आहे, ते किती द्यायचं बाकी ते तुम्हाला एक्सप्लेन करून इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न 4 गुणाकार करा. प्रश्न 4 गुणाकार करा. इथे तुम्हाला 1 मार्कासाठी गुणाकार करून हे सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4 एका सायकलची किंमत 4,655 रुपये असल्यास अशा 9 सायकलीची किंमत किती होणार ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4 एका मुलाचा सहलीचा खर्च 1,550 इतका आहे तर वर्गातील 56 मुलांचा सहलीचा खर्च किती होईल ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 भागाकार कर. इथे तुम्हाला भागाकार करायचा आहे. 2 प्रश्न 5 आणि प्रश्न 5 मध्ये तुम्हाला भागाकार करून उत्तर काढायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 लोह गावातील एका कुटुंबाला 1 दिवसासाठी सरासरी 56 लिटर पाणी घरगुती वापरासाठी लागते तर 1,220 लिटर क्षमतेचे पूर्ण भरल्यास टाकीतील पाणी त्या कुटुंबाला किती दिवस पुरेल ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. किती दिवस पाणी पुरेल. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 2 संख्यांचा गुणाकार 3,692 आहे तर त्यांच्या एक संख्या 20 असेल तर दुसरी कोणती आहे दुसरी ती तुम्हाला शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6 12 या संख्येस खालीलपैकी ज्या संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येला गोल करा. इथे तुम्हाला 12 या संख्येला कोणत्या निशेष संख्येने भाग जातो त्याला तुम्हाला इथं गोल करून 1 मार्क मिळतो. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 15 आणि 45चा मनसावी काढा. तर 15 आणि 45चे तुम्हाला मनसावी काढायचे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला
प्रश्न 7 अंशिक अपूर्णांकात रूपांतर करा. तर इथे तुम्हाला अंशिक अपूर्णांकात रूपांतर या संख्येचं करायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न 7 गुणाकार करा. इथे तुम्हाला गुणाकार करून 1 मार्क मिळवायचा. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7 भागाकार करा. इथे तुम्हाला भागाकार करायचा आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7 सोडवा. तर इथे तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7 ही खालील संख्ये रेषेवर 3.4 ही संख्या दाखवा. तर 3.4 ही संख्या तुम्हाला इथं काही असणारे इथं 1 2 3 4 इथं तुम्हाला ही संख्या असणारी तुम्हाला ही संख्या दर्शवायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7 बेरीज करा. इथं पण तुम्हाला वजाबाकी करायचे. प्रश्न 7 मध्ये इथं वजाबाकी आणि इथं बेरीज 2 मार्काला एक आहे 4 मार्क. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8 3/4 म्हणजे किती टक्के. तर किती टक्के तुम्हाला 1 मार्कासाठीच ते इथं या बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8 एका दुकानदाराने 500 रुपयांना घेतलेली स्कूल बॅग 600 रुपयांना विकली. तर त्याला शेकडा नफा किती नफा झाला ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8 जर तुम्हाला तोट्या आणि नफाचं उदाहरण तयार करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं प्रश्न 8 महिलांच्या संख्येत पुरुषांच्या संख्येत असलेली गुणोत्तर काढा. तर इथे तुम्हाला महिलांची संख्या ही 36 आणि पुरुषांची संख्या 30 दिली. याचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8 ही 10 फुलांची किंमत 25 रुपये आहे. तर अशा 4 फुलांची किंमत किती. तर किती असणार आहे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न तर इथे तुम्हाला शेकडा बँकेचं काही एक उदाहरण विचारलं. त्याची बँकेकडून किती रुपये मिळतील याचं तुम्हाला हे उत्तर काढायचं असेल. खाली प्रश्न 9 खालील दिलेल्या आकृती तर समांतर रेषांची नावे लिहा. तुम्हाला नावे लिहायची आहे या बॉक्समध्ये. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 आकृतीतील लघुकोणाचं नाव चौकटीत लिहा. इथे तुम्हाला या लघुकोणाचं काय नाव आहे चौकटीत लिहायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 इथे तुम्हाला ही डायग्राम दिली आहे. आकृतीतील कोणती 3 नैसर्गिक बिंदू नावे लिहायची. तुम्हाला नावे लिहायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 किरण ओळखून त्याचे नाव चौकटीत लिहा. इथे तुम्हाला किरण ओळखून त्याचे नाव या चौकटीत लिहायचे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 ही समभुज त्रिकोणाचे नाव चौकटीत लिहा. इथे तुम्हाला या समभुज त्रिकोणाचे नाव चौकटीत लिहायचे आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली रेषा समिती अक्षर होईल अशा प्रमाणे आकृती पूर्ण करा. तुम्हाला ही आकृती पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर खाली याचे तुम्हाला इथं प्रश्न 9 दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या घनाकृतीचे नाव लिहायचे. तुम्हाला घनाकृतीचे नाव लिहायचे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 शिरोबिंदू नसल्यास आकार खाली दिलेल्या चौकटीत अशी खूण करा. तर शिरोबिंदू नसल्यास अशी खूण यापैकी इथं एक मला अशी खूण करायची आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 कंपास व पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला हे कोण माप काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं प्रश्न 9 दिलेल्या चौकटीतील कोणचे माप लिहा. तर इथे तुम्हाला कोणचे माप लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला प्रश्न 9 इथे तुम्हाला या कोणचे माप लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न 9 एक रेषाखंड काढा कंपासाच्या मदतीने त्याचा लंबदुभाजक काढा. तुम्हाला लंबदुभाजक काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 10 एक संख्या 3 मिळालेले असता उत्तर 7 येते. हे विधान एका संख्येला x हे अक्षर वापरून गणित वापरून लिहा. तर इथे तुम्हाला गणित वापरून लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 10 खालील विधानावरून समीकरण तयार करा व उकल शोध. याच्यावरून तुम्हाला समीकरण पूर्ण करून उकल शोध करायचं आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 11 स्तंभालेख नेहा, राजू, जॉन व समील यांनी गोळा केलेल्या मदत निधी दाखवली आहे. त्यावर खालील प्रश्नांची उत्तरे दे. इथे तुम्हाला प्रश्न पहिला एक विचारला आहे. जॉनने राजूपेक्षा किती अधिक मदत निधी गोळा केला आहे. इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 2 सर्वांनी मिळून एकूण किती मदत निधी गोळा केला आहे. इथे तुम्हाला ते लिहायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. ही पॅटची प्रश्नपत्रिका एकदम खरीखुरी आहे.